स्वामी कुठं बसलेत बघा तुम्ही प्लीज. तर त्याला आहे ना मी खोटवरून खाली आपटलं होतं. हाय गाईज, कशा आहात तुम्ही? अर्थातच सर्वांनी मजेत असलं पाहिजे. तर चला, तर आज आहे ना थोडंसं बाहेर जायचं आहे, थोडीशी शॉपिंग करायची आहे, त्याचबरोबर सरकारी हॉस्पिटलमध्ये पण जायचं आहे. तर ते कशासाठी जायचं हे नंतर तुमच्या लक्षात येईलच, नंतर तुम्हाला मी ते सांगेलच. आणि परी मॅडमची चाललेली आहे देवपूजा. स्वयंपाक फायनली डन झालेला आहे, फक्त मस्तपैकी आज दोडक्याची भाजी बनवणार आहे मी घरामध्ये. आणि उष्णता प्रचंड, त्यातले त्यात चालत जायचं आहे, त्याच्यामुळे भरपूर मेहनत आणि कष्ट लागणार आहेत चालण्याला पण. आणि थोडंसं क्लाउडी वेदर आहे, त्याच्यामुळे जास्तच गरम होणार आहे. म्हणजे असं नाही आहे की ढगाळ वातावरण आहे त्याच्यामुळे गरम होणार नाही, पण क्लाउडी वेदर असलं ना की जास्तच उष्णता जाणून येते. पूर्ण शॉपिंग वगैरे आम्ही काय काय करणार आहे हे मी तुमच्यावर नक्की शेअर करणार आहे. आणि हॉस्पिटलला कशासाठी जाणार आहे हे पण मी सांगते. तर दोडक्याची भाजी पाहू शकते किती छान अशी तयार झालेली आहे, आणि तरी पण खूप मस्त आलेली आहे. आणि माय फेवरेट आहे बरं का दोडका. तर अशा प्रकारे साडी, येलो कलरची साडी घातलेली आहे मी. आणि चला आता पटपट आवरून घेते, यशला जेवायला वाटते, यश घरी थांबते आणि परी माझ्याबरोबर येते. आणि ह्या चोरांच्या भीतीने आहे ना मुलांना घरी ठेवून जायची सुद्धा भीती वाटायला लागली आता. आतू 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 उन्हाचं चाललंय बघा. तर ही माझी मराठी शाळा 1ली ते 4थी पर्यंत मी इथे शिकले, ग्रामीण स्कूलमध्ये. आणि इथं हॉस्पिटल आहे, हॉस्पिटल बंद आहे पण. आणि खूप दिवसांनी डोंकी दिसले. आणि इकडं ऊन लागले त्याच्यामुळे पहा काय केले. एकीने घेतली पिशवी डोक्यावरती, एकीने घेतली ओढणी. मी काय घेऊ आता? तू त्या गाडवाला उचलून घे. होय निकिता, ही म्हणते मी काय घेऊ डोक्या, म्हणलं गाडव घेऊ उचलून. परीला लागले ऊन लागायला आता. भरपूर उष्णता आहे. इथं बाजार भरतो, मार्केट असतं सोमवारचं. सचिनच काय वाटलं काय माहिती, मला म्हटले तुझा आणि तुला आणि मुलांना परत थोडीशी कपड्यांची शॉपिंग वगैरे करून येतं. आम्ही तर ड्रेस पाहतो, भरपूरसे ड्रेस त्यांनी दाखवले, पण काही चॉईस होईना. पैसे तर भरपूर दिले ते, पण पाहिजे असे कपडे नव्हते. तर तिथून आलो सोनाराच्या इथं. तर थोडंसं काम होतं त्याच्यामुळे आलेलो होतो. तर इथं बसलेलो होतो, कारण आम्ही जे काम करायला दिलं होतं तर ते होण्यासाठी थोडासा टाईम लागत होता. त्याच्यामुळे म्हटलं चला इथं थांबस तोपर्यंत आपण अजून पुढचं काम करावं. तर बांगड्या घ्यायच्या होत्या म्हणून आम्ही तिथं स्टोअरला गेलो होतो. विकायला बसलेत विकायला बसलेत. गुरुजी ऊपर बैठे. गुरुजी ऊपर बैठे, हम नीचे बैठे हे इधर. तर गावात मध्ये जाऊन आलो, शॉपिंग वगैरे झाली. शॉपिंग काय केली दाखवते नंतर ना, पण खूप उष्णता आहे. आणि इकडे लस्सी प्यायचं काम चाललंय, ही चमच्यानी खाते. दोन्ही इडी आहेत बघा. तर शिंदे मामाची फेमस लस्सी, आम्हाला शिंदे मामाची कुल्फी आवडते, शिंदे मामाची लस्सी पण आवडते. शिंदे मामा ब्रँड आहे शिंदे मामा आमच्याकडचं. मैं क्या करूं फिर, जॉब छोड़ दूं? बाहेर जाऊन जाऊन तुझं लागलं बघा तिच्या डोळ्याला. बाहेर जाऊन जाऊन लय गांडरला सारखं करू नको. को राजनीति से दूर रहना चाहिए, हैं? पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो. तो हे ती बॅग दे रे. हात आहे की लय मोठा तुमचा. बेटीन चटका देतो करंट ते जमणार त्याला कामाला लावा जरा सुट्टीत. यशला या इथं समोर ह्यांच्याकडे जातो का तार बीर बांधू लागाय, या स्लॅब हे करते तारा बीर अशा गुंडळून द्यायच्या, कुठे कटिंग करून द्यायचं. पैसा ही पैसा होगा. तर मिशोवरून एक ड्रेस मागवला होता तो भंगाराला, तर साडी. आणि एवढंच काय झालं या प्रोडक्टचं मला माहिती नाही, पण आहे ना जे मागवतोय ना ते क्वालिटीचा इश्यू व्हायला लागलाय. तर साडी खूप छान होती, पण हलकी क्वालिटी भरपूर आलेली आहे, त्यामुळे परत रिटर्न. तिथून मग आता मिशोचे असले प्रोडक्ट कपड्यांबाबतचे मागवायचे नाही आहेत. तर मेहंदी आणली,
पण मेहंदी आणली पण लावताच येणार नाही का, इथं आहे ना ते टपरा धरलाय जखमेनी, पण म्हटलं परत चिकदळायला वगैरे नको. घंटाराम पहिला आहे दादा कोंडके. दादा कोंडकेचा बरमुडा. यशला आणली 3/4 बरमुडा. हा कलर मला आवडला. टी शर्ट आणलाय त्याला. मला लेगिन्स सेम कंपनीचे आहे मागच्या वेळेस. एक ड्रेस आणलाय मला आवडला, म्हटलं घ्यावं. तर आंबा कलर याचा. तर असा पॅटर्न आहे आणि अशा प्रकारचा ड्रेस माझ्याकडे नव्हताच, तर इथून कट पीस आहे, त्याला कट येतोय. मस्त घेर पण भरपूर मोठा आहे. फिटिंग वगैरे करावं लागणारी. ड्रेस थोडासा मोठा आहे पण मला आवडला म्हणला. आणि अजून एक हा ब्लॅक कलरचा एक आणलाय आणि त्याची कट पण तशीच आहे. करू शकते. स्लीव्स फुल आहेत. आणि शक्यतो कोण आपण रेडीमेड ड्रेस घ्यायला गेलं ना तर त्याचे स्लीव्स फुलच येतात. आणि ब्लॅक कलर घेतला. त्याच्यात अजून एक कलर होता पण ब्लॅक थोडासा मला छानच वाटला. म्हटलं एवढ्यात नव्हताच ब्लॅक कलरचा ड्रेस, तर म्हटलं घ्यावा. आणि याची डिझाईन पण किती छान आहे, पाहू शकताय साईडची. खूप मस्त सुरेख अशी डिझाईन आहे. शो दुसरा दादा कोंडके. ए देखो वा वा. तर पॅन्ट पण आहे ना त्याच्यावरची, तर त्याचा कलर पण सेमच आहे. आणि त्याला पण अशी डिझाईन आली पुढच्या साईडला. आणि ओढणी पण खूप छान आहे सिल्कची. आणि या कलरमध्ये साडी मला खूप आवडते. तर हा वेगळाच कलर आहे, खूप वेगळा आहे, छान वाटते. बंद केली मोटर म्हणून सगळं जिन्यात पाणी झालं. सगळे कांदे पण भिजले. सगळं ते आतमध्ये तसलं ते बघा, केलंय ना. ते इन्व्हर्टरला काही प्रॉब्लेम नाही ना, बसायचं नाही ना करंट. पाणी झाले कांद्याचे. बडीशोप खायचं काम चाललं इकडं. आणा इकडं दाखवायला कशी बडीशोप केली. तीळ आणि कच्ची बडीशोप भाजली आणि त्याच्याबरोबर खडी साखर खायची लागल तशी. ह्याच्यात अजून ओवा टाकायचंय. आणि तीळ केसांसाठी चांगले असतात. साखर ठेवली आहे. ज्याला जसं लागल तसं घ्यायची बडीशोप. त्याच्यात जशी खडी साखर घ्यायची तशी घ्यायची, छोटी मोठी कडे, आणि खायची. लय झालेत का चमचे? का गो? तर छान अशी बाउलमध्ये ठेवलेली आहे बडीशोप. थोडं ओवा टाकेल त्याच्यामध्ये. आणि पोरगी आहे ना लय आगाऊपणा करायला लागली. जशी सुट्टी लागली ना तसं खूप त्रास द्यायला लागली. फुटल ते. चमचे फुकट आहेत. कुणाला? हिला. हा, हिला चमचे फुकट येते ते, त्यामुळे फेकाफेकी चालली चमच्यांची. हे का नाही, काम वाढवायचं काम चालले नसतं, काम उरकायचं बघते मी आणि कामच वाढते. मोटर लावली तर आपल्या इथं वरती भाडेकरी राहतात, त्यांचं म्हणजे चुकून कॉक चालू राहिला असेल, अख्ख्या जिन्यात पाणी झालं आणि ते घरी नव्हते, त्यांच्या पण घरात पूर्ण पाणी झालं असेल. सचिनला म्हटलं ते वरचं कनेक्शन म्हणजे जे बोरचं कनेक्शन असतं ते कट करून टाका, कारण ही दुसरी तिसरी वेळ आहे. आणि काय होतं ना, इन्व्हर्टर तिथंच आहे, काही प्रॉब्लेम होऊ शकतोय. आता आपण घरी असल्यावर झालं ठीक आहे, आणि अचानक जर आम्ही कुठं बाहेर गेलो 2-3 दिवसासाठी आणि कुणाला जर मोटर चालू करायला लावली आणि हीच कंडिशन झाली तर इन्व्हर्टरमुळं काही होऊ शकते, हे का नाही, करंट वगैरे पसरू शकतोय. आणि पोरगी आहे ना लय वैताग द्यायला लागली. का वैताग देते काय माहिती. तिला जा म्हटलं आत्याबरोबर, आणि ताई आल्या, त्या ताईंचं शूट करायचंच कालव्यात राहून गेलं. फक्त 10 ते 15 मिनिटच थांबल्या, त्याच्यामुळे शूट करायचं राहून गेलं. शूट करायला पाहिजे होतं पोरी. कसला कालवा, आमची पळापडीच आहे का नाही सरा. उद्या कमेंट करून सांगा पप्पांना की आम्हाला पोहाय नाही ना. पप्पा आम्हाला पोहाय नेत नाही स्विमिंग पूलला. उष्णता भरपूर आहे. तू पोहशील पाण्यात, आम्ही बसू का तुला राखून उन्हात. आतमध्ये हाय पण नाही, तिथं सगळे जेंट्स येतात, सगळे माणसंच आहेत तिथं, त्याच्यामुळे बघूया विहिरीत जायचं आपल्या पोहायला. बघायला काय होतं मोबाईल. मला जायचंय. जो चालत पैसे. अथर्वनी सकाळी सकाळी फोन केलता, पोहायला जायचंय म्हणून रडत होता, हे का नाही. त्या खोपडीचं ऐकलं असेल त्यांनी, त्या खोपडीचं. प्रचंड उष्णता आहे आणि आपल्याला घरात फॅन लावून पण एवढं गरम होतंय. तर पिलू बाहेर बसलाय, पिलू आहे आजारी, त्याला किती गरम होत असेल. आणि तुम्ही पाहू शकता किती घाम आलाय मला, हे पहा.
तर चलत मग आता पिलूला आहे ना पाणी देऊया आपण खेळायला. तो कसा एन्जॉय करते पाण्यात हे पण मी तुमच्यावर शेअर करते. चला चला चला. शेवळ आली पाण्यावर. हे नको पाणी देईल त्याला. जर टाकून दे. पुढं पण ना पाणी गेट. नाही तर तिकडे टाकून या. गेट उघडते का बघ. मी जाते. सांडू नको मध्ये. काय करायचं? हा तुझ्यासाठीच आहे. बाबूला पाणी प्यायचे ना. पाणीच खेळायला देते तुला. अरे शेवळ येते. कुठे खाली येते अगं. केलं का बंद? ठीक आहे. बंद केलं का? हे बघा कशी वाढत नेते. खाली राहते बाळा शेवळ. खाली राहिले पिलू तर कसं लक्ष चालले बघ. पिलू तुझ्यासाठी एन्जॉय करायला पाणी. वॉटर पार्क. पाणी पिऊन घेतलं आधी आणि नंतर एन्जॉय करत असतो तो पाण्यामध्ये. आता कसं सांडवतो बघा पाणी, तो हात असा हात मारणार त्याच्यावर. त्याला खेळायला आवडतं पाणी हे का नाही. स्विमिंग खेळते टब मध्ये. हे पहा मम्मी कशी खेळायला होती पिल्याला. त्याचा मूडच नाहीये पाण्यात खेळायचं. ती गेलं लांब. बस ना याच्यात बस. गरम होते याच्यामध्ये बस. पाय टाक ह्याच्यात. पाय टाक. पाय टाक. पाणी टाका याच्यात. माझी बघू चिडते नसते ना चिडते पानाखाली. भाई मजा आया. कसं पिते बघा पाणी. चव 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 म्हणे चव चव. क्या क्या बोला तूने नहीं पहले क्या बोला चल चल चलो जाके इलाज कराओ. दात काही लागून देत नाही किती जर राग आला तरी. तरी तो खेळला नाही. राग आलाय. उन्हाळी सुट्टी चालू झाली की रोज एक पदार्थ घरामध्ये नवीन बनला पाहिजे. तर आज बनवलेला आहे मिसळपाव. बरोबर ना. त्या दोघांचं एन्जॉय करायचं चाललेलं आहे. आणि मी आज आहे ना खरं सांगते मी आज चहा आणि पाव खाल्ला का तर मला आहे ना चहा पाव आवडतो म्हणून. तर हे दोघं बघा इथं बसलेले आहेत आणि खाताना सुद्धा भांडणं चाललेली आहेत. आणि प्रत्येकाच्या घरात असंच असतं बरं का. बहीण भाऊ म्हटलं ना लग्न जरी झालं तरी बहीण भावांची भांडणं चालूच असतात. आम्ही तर खूप जबर भांडणं करायचो. आमची तर भरपूर भांडणं असायची. आमची भांडणं म्हणजे खूप जबर होती. माझी एक मैत्रिणी छाया तिने आहे ना मला बांगडी दिली होती. मी 8वी 9वीलाच असेल. तर काचेच्या बांगड्या तिने 2 घेतल्या होत्या. त्यावेळेस नवीनच फॅशन निघली होती. तर तिने स्वतःला एक ठेवली आणि मला एक बांगडी दिलेली होती. आता साहजिकच आहे एखाद्या फ्रेंड्सचं आपल्याकडे गिफ्ट असलं आणि ते आपल्याकडून कुठं हलगजरीपणा झाला तर राग येतो वाईट वाटतं. तर माझ्या पाठचा भाऊ भैया त्यांनी काय केलं त्याच्याकडून ती बांगडी फुटली. तर त्याला आहे ना मी खोटवरून खाली आपटलं होतं. भैया मला खोटवरून खाली आपटलं होतं एका बांगड्यासाठी. आणि आज तोच भाऊ मी जर मागितलं तर पाहिजे तेवढ्या बांगड्या अख्ख्या दुकानातल्या बांगड्या म्हटलं तरी तो आणून देईल. पण ते लहानपण बालपण वेगळंच असतं. त्याचबरोबर भांडणं तर कंटिन्यू चालूच असायची. सारखं तुम्ही चालूच असायचं. कधीच जमत नव्हतं. आणि लग्न झाल्यानंतर मग क्षणाक्षणाला कुठली गोष्ट खाताना सुद्धा भावांची आठवण येते. त्यांनी हे खाल्लं असेल का. आंब्याचा सीझन आला. आता प्रत्येकजण प्रत्येकाच्या घरी सगळं खातं असतात. पण मटण आणलं म्हणजे काही ठराविक गोष्टी म्हणजे ज्या चांगल्या असतात. म्हणजे फळं वगैरे आणली, आंबे आणले, मटण आणलं, पुरणपोळी केली, सणवार केला. प्रत्येक वेळेस भावांची आठवण येते त्यांनी खाल्लं असेल का. तर भाऊ बहिणीचं नातं असंच असतं. किती जरी भांडलं ना तरी पण प्रेम कमी होत नाही त्यांच्यातलं. तसं ह्यांचं पण आहे. माकडं 2 भांडतात
आणि प्रत्येक भाऊ बहिणीचं नातं असंच असतं. चला आता हे दोघं जेवण वगैरे करतील आणि नंतर ना बोलूयात. एक अद्भुत चमत्कार अजून एक तुम्हाला सांगते की त्यांचं तोंड वळवले. स्वामी कुठं बसलेत बघा तुम्ही. आणि मी आत्ताच पाहिलं, खोटं नाही सांगत, परीने पाहिलं आत्ताच. आणि कोणीच देवापाशी गेलेलं नाही अजून. मी आत्ता येऊन बसले इथं. त्या साईडला तोंड करून स्वामी बसलेत. स्वामी चिडलेत. स्वामी रागवले का काय आमच्यावरती काय माहिती. तुम्हाला दाखवते मी क्लिअर. स्वामी किती तिरके होऊन बसलेत. स्वामींची मूर्ती अशी होती, ती अशी झाली, अशी परिकर सर. अशी होती. ती ना अशी झाली मूर्ती. हा ना. स्वामींच्या लीला आहेत ना, खर्च आगाध आहेत. काही स्वामींना आज वाटलं काय माहिती, काही चुकलं आमच्याकडून. स्वामींनी तोंड वळवलं होतं. काही नाही, लेकरेत आपण जरी चुकलं, आपल्याकडून जरी काही झालं तरी स्वामी माफ करत असतात. का ती आपली आई आहे, आपली माऊली आहे, त्याच्यामुळे. सचिनाने आम्ही आलो टेरेसला वरती. कसं काय? हवा सुटली, वार सुटले भरपूर, आभाळ आले. म्हटलं चला फ्रेश हवा घ्यावी. या मॅडम पण आहेत. मी पण आले. आम्ही म्हटलं नाही, या मॅडम पण आहेत. आणि आता थोड्याच वेळात सनसेट पण होणार आहे. सनसेट पॉईंट कुठं जावं लागत नाही आपल्याला सनसेट पाहण्यासाठी. रोज दिसतो. कुठे नाही, गोव्याला जायचंय. अगं सनसेट पाहिला ग, आपली इथं आहे ना. सनसेट पाहिलं गोवा. वातावरण बघ कसं झाले, आभाळ आले. या साईडला पण पहा, भरपूर आभाळ आले. फोटोमध्ये डोळे तरी दिसतात का तुमचे? बरोबर आहे. एवढे डोळे ते. हा, हे बटाटे डोळे बळत. हा. आज आभाळामुळे सनसेट काय होताना दिसणार नाहीये. आभाळ आले भरपूर. परी मॅडमच्या खानवा खुनवा चाललेत मैत्रिणीला. काय ग, काय बोलतीये? उष्णता भरपूर आहे. तर सचिन आणि मी आहे ना गाडीमध्ये बसलो, एसीची थंड थंड हवा घ्यायला. आणि बाहेर फिरावं म्हटलं तर मच्छर फोडून खायला लागलेत नुसते. गांधी आलेत हाताला परत फिरून. त्याच्यामुळे एसीत बसलो मी सुद्धा गाडीत. छान हवा. एक एसी घ्यायचंय आपल्याला, हे का पहिला घ्यावं लागलं आता. पुढच्या उन्हाळ्यात 100%. हा ना. भरपूर आज भरपूर उष्णत होती, भरपूर. इथून पुढे हेच होणार आहे ना. हे पुढच्या वर्षी काय ह्याच्यापेक्षा कमी थोडीच असणार आहे. पारा दरवर्षी एखादा अंश इथं वाढत चालतोच. आज ड्रोन नाही आलं, हे का नाही? आज नाही ड्रोन आलं. अफवा नाही आज कोणाची आली आज इथपर्यंत. आमच्या गावाला 8 वाजता चोर येऊन गेली. किती मूर्खपणा आहे हा. 8 वाजता कुठं चोरी करू शकतात का? किती खेडेगाव असलं तरी नाही करू शकत. गंभीर काय चलात मग आता आम्ही थंड थंड एसीची हवा घेतो.